Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we will be seeing the third passage of 10th standard English lesson Be Smart. So students, या व्हिडिओमध्ये आपण Be Smart या अतिशय इम्पॉर्टंट लेसनचा थर्ड पॅसेज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लेट्स गेट स्टार्टेड. सो रिअलिस्टिक, सो जे 5 अप्रोच आपण पाहतो तो स्मार्ट गोल्समध्ये, त्यामध्ये SMART स्मार्ट अशा प्रत्येक अल्फाबेटपासून एक गोल होता आपल्याला दिलेलं, एक पॉईंट दिलेला होता आपल्याला, आणि तो पॉईंट आपण डिटेल बघितला. आता रिअलिस्टिक हा यातला फोर्थ म्हणजे चौथा पॉईंट आहे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाइज. सो रिअलिस्टिक म्हणजे काय, तर इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स, तर गोल्स क्रिएट करणं हे महत्त्वाचं आहे, पण कसे, दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाइज, जे एखाद्याच्या ओन वन्स करंट स्किल सेट म्हणजे तुमच्याकडे जे सध्या कौशल्य आहे, तुमच्या आतमध्ये जे टॅलेंट आहे त्याच्याशी रिलेटेड तो गोल असला पाहिजे, ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाइज, किंवा तुमच्या एखाद्या एरियामध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये तुमची एक्सपर्टाइज म्हणजे प्रावीण्य असलं पाहिजे. जर या दोनपैकी एक असेल तर त्याच्याशी रिलेटेड गोल्स तुम्ही सेट केले पाहिजे, बिकॉज नक्कीच ते गोल मिळवणं सोपी होऊन जाईल. बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाइम. सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. आता एक्सपर्टाइज बिल्ड करणे, एक्सपर्टाइज म्हणजे प्रावीण्य मिळवणे, म्हणजे काय, म्हणजे एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञ होणे, तर त्याला वेळ लागतो. ते काही एका दिवसाची किंवा एका महिन्याची गोष्ट नाही, त्याला खूप वेळ लागतो. त्यामुळे यांनी म्हटलेलं आहे की बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाइम, प्रावीण्य मिळवायला तुम्हाला वेळ लागेल. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. त्यामुळे जर तुम्ही अशी अपेक्षा करत असाल की अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही एखाद्या विषयाचे एक्सपर्ट बनून जाल, तर ती गोष्ट फारच अनरिअलिस्टिक आहे, म्हणजे खरी वाटणारी नाही. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. जर तुम्ही रिअलिस्टिक बनले, रिअलिस्टिक म्हणजे जे आहे, जी सत्य परिस्थिती आहे तिचा भान ठेवून जर तुम्ही वागले, म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखलं, तुमच्यात कुठले टॅलेंट आहे, कुठल्या स्किल्स आहे, आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही जर तुमचे गोल्स ठरवले, तर ते जे गोल्स असतात ते गोल्स अटेन करण्यामध्ये, ते गोल्स मिळवण्यामध्ये आणि ते मिळवण्यात सक्सेसफुल होण्यासाठी ते खूप इझी होऊन जाईल. म्हणजे जर तुम्ही रिअलिस्टिक असले तर गोल्स मिळवणं तुमच्यासाठी फार इझी होऊन जाईल. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल्स परहॅप्स लॅक रिअलिझम. जर तुमचे गोल्स डिफेन्सिव्ह असतील म्हणजे बचावात्मक असतील आणि ॲग्रेसिव्ह म्हणजे आव्हानात्मक नसतील, तर इट लॅक्स रिअलिझम, तर त्यातला रिअलिझम म्हणजे त्यातला जो खरेपणा आहे, रिअलपणा आहे, ओरिजिनलपणा आहे, तो निघून जाईल. वी मस्ट हॅव टू क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अधेअर टू दॅट पिक्चर. अतिशय महत्त्वाची लाईन आहे की जी पिक्चर आहे, पिक्चर म्हणजे जी इमेज आहे, तुम्हाला जे बनायचं आहे किंवा तुमचा जो गोल आहे त्याची क्लिअर पिक्चर तुमच्या माइंडमध्ये असली पाहिजे. म्हणजे तुमच्या माइंडमध्ये कुठलंही कन्फ्युजन नको, तुम्हाला काय मिळवायचं आहे हे क्लिअरली तुमच्या माइंडमध्ये असलं पाहिजे. अँड द ॲबिलिटी टू अधेअर टू दॅट पिक्चर. आणि अधेअर म्हणजे काय, तर टू बाइंड विथ, म्हणजे त्याला चिटकून राहणे, आणि त्या इमेजला चिटकून राहण्याची क्वालिटीसुद्धा तुमच्यामध्ये, ॲबिलिटीसुद्धा तुमच्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे आधीच तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला काय मिळवायचं आहे, आणि ते मिळवण्यासाठी त्याला चिटकून राहण्याचे प्रयत्नसुद्धा ॲबिलिटी म्हणजे क्षमतासुद्धा तुमच्यात असली पाहिजे. नेक्स्ट पॉईंट इज टाईम बाउंड. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. जर आपण प्रत्येक गोलच्या भोवती, प्रत्येक आपलं जे ध्येय आहे त्याच्या भोवती टाईम पॅरामीटर्स एस्टॅब्लिश केले, म्हणजे काय, ते एक ठराविक टाईममध्ये त्या गोलला बांधलं. एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे, पण जर तुम्ही टाईमच ठरवला नाही तर तुमचा बराच टाईम वेस्ट होऊन जाईल. पण जर एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे, तुम्हाला एखादी गव्हर्मेंट जॉब मिळवायचा आहे, तर तुम्ही डिसाईड करा की मला 2 वर्ष त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. सो जर तुम्ही स्वतःला 2 वर्षाचा वेळ दिला तर नक्कीच तुम्ही खूप जास्त मेहनत कराल, बिकॉज तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे फक्त 2च वर्ष आहे. पण जर तुम्ही स्वतःला कुठलाही वेळ दिला नाही तर तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करत राहाल, बिकॉज तुमच्या मनात असं राहील की आपल्याकडे वेळच वेळ आहे. सो स्वतःला, आपल्या गोलला टाईम बाउंड म्हणजे टाईममध्ये बांधणं अतिशय महत्त्वाचं आहे. ॲज इट विल हेल्प टू इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. त्यामुळे फोकस आणि अकाउंटेबिलिटी जी आहे ती आपली वाढते.
फोकस म्हणजे आपलं लक्ष आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे आपलं उत्तरदायित्व जे आहे ते वाढते. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करावं लागते. बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन्स इट नेवर बिकम्स अ रियालिटी. पण जर आपण कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन केलं नाही, म्हणजे एक सातत्य, कन्सिस्टंट म्हणजे काय तर सातत्याने प्रयत्न केले नाही आणि अगदी ठराविक वेळेमध्ये प्रयत्न केले नाहीत, तर इट नेवर बिकम्स रियालिटी. तर तुम्ही वेट कधीच कमी करू शकणार नाही. म्हणजे वजन कमी करायचं आहे, कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे, पण जर तुम्ही सातत्यानं प्रयत्न केले नाही, एका ठराविक वेळेत प्रयत्न केले नाहीत, तर ते शक्य होणार नाही. इट मे बी एक्सरसाइज, डायट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. त्यामध्ये एक्सरसाइज आहे, व्यायाम आहे, डायट म्हणजे जेवण आहे, योग्य संतुलित आहार आहे, आणि स्ट्रेस फ्री थॉट्स आहेत आणि एकदम असे चिंतामुक्त, तणावमुक्त विचार आहेत. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिस्टेशन, डाऊट ऑर इनडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. तर या सर्व गोष्टी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागतात. इम्प्लिमेंट म्हणजे त्या आपल्या जीवनामध्ये करून पाहाव्या लागतात. विदाउट हेजिस्टेशन, डाऊट ऑर इनडिफरन्स. त्यामध्ये कुठलेही हेजिस्टेशन म्हणजे संकोच, डाऊट म्हणजे शंका आणि इनडिफरन्स म्हणजे कुठलाही फरक न ठेवता आपल्याला त्या गोष्टी करून पाहाव्या लागतात. बट विदिन अ डेडलाईन. पण ह्या सर्व गोष्टी करताना आपल्याला टाईम म्हणजे डेडलाईनसुद्धा पाळावी लागते. विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. अशा प्रकारे विजन म्हणजे दृष्टिकोन, विशेष म्हणजे इच्छा, इंटेन्शन्स म्हणजे हेतू अँड ड्रीम्स म्हणजे स्वप्न, हे सर्वच व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. अशा प्रकारे या सर्व गोष्टी दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, त्या इमॅजिनेशनला स्पार्क ऑफ करतात म्हणजे वाढवतात, आणि एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच, आणि आपल्याला जिथे पोहोचायचं आहे तिथे पोहोचण्यासाठी ते आपल्याला एनकरेजसुद्धा करतात म्हणजे प्रोत्साहितसुद्धा करतात. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड टू प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. सो इन ऑर्डर टू गेट देअर, सो तिथे पोहोचण्यासाठी ते जे गोल्स आहेत ते मिळवण्यासाठी वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, आपल्याला लाईफ इमेजेस ज्या आहेत त्या मिळवाव्या लागतात. डाऊन टू अर्थ म्हणजे काय तर रिअल अँड प्रॅक्टिकल. तर आपल्या लाईफ इमेजेस कशा असल्या पाहिजे, रिअल आणि प्रॅक्टिकल असल्या पाहिजेत, म्हणजे खऱ्या असल्या पाहिजेत, कुठलीही अतिशयोक्ती त्यामध्ये असायला नको. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट स्ट्रॅटेजीज, आणि आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, आपले जे प्लॅन्स आहेत ते एक्झिक्यूट करणे, त्याला कॅरी आउट म्हणजे त्याला गती देणे, ते अंमलात आणणे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. जी क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ एनर्जी आपण लावणार आहे कुठल्याही कामामध्ये, ती डायरेक्टली आपल्या रिझल्टला इम्पॅक्ट करते, म्हणजे रिझल्टवर परिणाम करते. म्हणजे जर आपण क्वालिटीने अभ्यास केला, क्वांटिटीपेक्षाही क्वालिटीने अभ्यास केला, तर त्याचा खूप म्हणजे हार्डवर्कच्या ऐवजी आपण स्मार्ट वर्क केला, अशा प्रकारे काम केलं, तर नक्कीच त्याचा आपल्याला जे रिझल्ट मिळणार आहेत त्यावर परिणाम होणार. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. अशा प्रकारे जीवन एखाद्या ट्रम्पेटसारखं आहे, एखाद्या तुतारीसारखं आहे. जर आपण त्यामध्ये काही टाकलं नाही तर त्यातूनही आपल्याला काहीही परत मिळणार नाही. म्हणजे यामध्ये जीवनामध्ये आपल्याला मेहनत, विश्वास अशा बऱ्याच गोष्टी टाकाव्या लागतात, तेव्हा आपल्याला सक्सेस जे आहे ते मिळते. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रेशियसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. तर ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. तर सक्सेस काय आहे? सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, अंधारात चालणे आहे. यश म्हणजे अंधारात चालण्यासारखे आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, तर योग्य पाऊल, योग्य पाय, फुटिंग जी आहे ती निवडणे म्हणजे योग्य पाऊलवाट निवडणे, पाय योग्य प्रकारे टाकणे. प्रेशियसली मास्टरिंग द स्किल्स, तंतोतंतपणे ज्या स्किल्स आहेत त्यांना मास्टर करणे, त्याच्यात प्रावीण्य मिळवणे. गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, पुढच्या प्लेसवर पोहोचत जाणे, म्हणजे चालत असताना जसं आपण एक स्टेप टाकत जातो त्याप्रमाणे पुढची स्टेप टाकत जाणे. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. त्या सर्व गोष्टी डिपेंड आहेत की कशा प्रकारे आपण प्रॉब्लेम्स म्हणजे समस्यांना टॅकल करतो, त्यांच्यावर मात करतो, त्यांना कशा प्रकारे सोडवतो. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू रीच, वेअर वी वॉन्ट टू बी, इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. आणि जर आपल्याला जिथं आपण आहोत तिथून तर जिथे आपल्याला पोचायचं आहे तिथे पोचवायचं असेल, तिथे जायचं असेल, तर आपल्याला फाइंड फुटिंग
ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. आपल्या नेक्स्ट स्टेपची फुटिंग जे आहे म्हणजे आपली पुढचं पाऊल जे आहे ते ठरवावं लागते की आपलं पुढचं पाऊल कुठं पडलं पाहिजे. When we take the next step, it should support and hold us without a crack. आणि जेव्हा आपण पुढचं पाऊल टाकतो तेव्हा त्या पाऊलाने आपल्याला सपोर्ट आणि होल्ड केलं पाहिजे विदाउट अ क्रॅक. कुठलाही प्रॉब्लेम न देता किंवा कुठलीही शंका मनात न ठेवता त्या पाऊलाने त्या डिसिजनने आपल्याला सपोर्ट म्हणजे आधार दिला पाहिजे आणि होल्ड अस म्हणजे आपल्या गोलच्या निगडीत आपल्या गोलला लागून धरून ठेवलं पाहिजे. तिथपर्यंत पोहोचायला त्या पाऊलाने आपल्याला मदत केली पाहिजे. अशा प्रकारे इथे हा लेसन एंड होतो. सो आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हा लास्ट पॅसेजसुद्धा समजला असेल. समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.